सोडवा आता. आता दाखवतोच. आता जमलंय मला. त्यामुळं मी बऱ्याच जणांना काय सांगत असतो माहितीये का, तुम्ही अभ्यास करताना कशाची प्रॅक्टिस करायची सगळ्यात महत्वाचं, की तुमचे इमोशन्स सेंटरला राहिले पाहिजेत. म्हणजे अति आनंद पण होता का म्हणे, अति दुःख पण होता का म्हणे. काय जर झालं अति आनंद, आता सिलेक्शन, आणि क्वेश्चन सुटला नाही की लगेच कोपऱ्यात बसायचं, लगेच डोळ्यातनं पाणी. ते नको. काय येणार उत्तर याचं? हा, नॉट करेक्ट म्हटलंय. I2 is equal to बर बी ऑप्शन. सोडवलं नाही खरं. सोडवा, इक्वेशन्स लिहा सगळे. इक्वेशन्स लिहा. बघा पहिला ऑप्शन काय आहे, सर्किट ॲज सुपरमेश. येस आहे का सुपरमेश. करंट सोर्स बिटवीन टू लूप्स, सुपरमेश. व्होल्टेज सोर्स बिटवीन टू नोड्स, सुपर नोड. ओके. हा, मग बघा पहिला बाय केव्हीएल -20 प्लस 6I1 प्लस 10I2. हे कळालं का. पुढे गेलो मी, कारण का खाली नाही जाऊ शकत. का, कारण सुपर मेश आहे म्हणून खाली नाही जाणार मी, पुढच्या लूप मध्ये जाणार. पुढच्या लूप मध्ये I2 आहे म्हणून 10I2 प्लस 4I2 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0. पहिले इक्वेशन, हे पहिले इक्वेशन. मग काय लिहिलं बघा आपण, 6I1 प्लस 14I2 इज इक्वल टू 20. म्हणजे हा ऑप्शन आता आलेलं सी ऑप्शन आहे. हा, म्हणजे हे पण आहे, करेक्ट आहे. ठीक आहे, हे इथं कळालं मला. अजून सुपरमेशचं एक इक्वेशन काढायचं. काय लिहिणार बघा, I2 सेम डायरेक्शनला आहे हा, आणि I1 रिव्हर्स डायरेक्शनला आहे. मग कसं लिहिणार मी इक्वेशन ते. यस, काय लिहिणार, I2 मायनस I1 इज इक्वल टू 6. मग काय लिहिणार, I2 इज इक्वल टू 6 प्लस I1. हाय का, हे हाय का. हा, राहिला कुठला, डी. हा नॉट करेक्ट म्हणले, नॉट करेक्ट. दे हे येणार आन्सर, नॉट करेक्ट. नॉट करेक्ट. म्हणून मी तुम्हाला म्हणलं लिहिलं का. केव्हीएल केसीएल ची इक्वेशन असं डोक्यात करायचे नाहीत कधी, कधीही नाही असं करायचं, कधी होत नाहीत ते तसे इक्वेशन्स कधीही ट्राय करायचे नाहीत. ओके, आन्सर काय आलं, डी. आन्सर डी.